नाही, आज 5 सप्टेंबर आहे, शिक्षक दिन आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मी शिक्षक होणार तो माझ्या वडिलांची इच्छा होती, पण त्यापेक्षा माझे वडीलही शिक्षक होते. मी एका शाळा शिक्षकाचाच मुलगा आहे, त्यामुळे अधिक मला या विषयामध्ये रुची आहे, गोडी आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, शिक्षक विद्यार्थी यांचं एक वेगळं नातं आहे. विद्यार्थी जो लहानपणापासून घडत असतो, अगदी बालवाडीपासून, पहिली दुसरीपासून, तो आज आपल्या देशाचा पुढचा आधारस्तंभ आहे, देशाचं भविष्य आहे. आणि ते भविष्य निर्माण करण्याचं, घडवण्याचं काम त्या ठिकाणी गुरुजन करत असतात, शिक्षक करत असतात. आणि म्हणून त्यांच्यावर समाजाची मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे, मोठी जबाबदारी आहे. ते जसे लहानपणापासून मुलांना घडवतील तसे विद्यार्थी पुढे घडत असतात. आणि म्हणून एक राष्ट्रभक्त तरुणांची पिढी निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये अंगामध्ये राष्ट्रीयता जी आहे ती भरभरून भरली जावी, यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत. आजकाल आपण बघताय शिक्षण पद्धती बदललेल्या आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी आत्मसात झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांनासुद्धा ते त्या ठिकाणी आलं पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. पण निश्चित हा देशाचं भविष्य आता उज्ज्वल आहे. आपल्याला सुपर पॉवर व्हायचं आहे, महासत्ता व्हायचं आहे. आणि त्यासाठी आमची येणारी पुढची पिढी ही अधिक हुशार असली पाहिजे, सक्षम असली पाहिजे. आणि पुन्हा मी सांगेल की त्यांच्या अंगामध्ये राष्ट्रीयत्व अगदी कडाकडात रक्तात भिनलेलं असलं पाहिजे. त्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत, एवढंच आवाहन मी या ठिकाणी करतो. आणि पुन्हा शिक्षक दिनाच्या आमच्या सर्व शिक्षकांना, या गुरुजनांना मनापासून शुभेच्छा देतो. विशेष आठवण काही शिक्षकांची आपली? नाही, खरं म्हणजे आजकाल खूप परिस्थिती बदललेली आहे. मला आठवतं, मला जे जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली दुसरी तिसरीच्या वर्गामध्ये शिकवायला शिक्षक होते, कोल्हे गुरुजी म्हणून, त्यांचं नाव सोम्मा डुबा कोल्हे, फैजपूरला ते राहताच त्यांचं 2 वर्षापूर्वी निधन झालं. पण मला आठवतं की त्यावेळचे गुरुजन म्हणजे अजूनही मी त्यांना कुठल्याही माझ्या घरच्या कार्यक्रमाला इतक्या वर्षांनी, म्हणजे जवळपास आज 50 वर्षांनीसुद्धा माझा त्यांचा स्नेह इतका जवळचा आहे. आणि त्यांनी मला, माझ्या मनातले गुरुजी जे त्यावेळेला 50 वर्षापूर्वी, ते अजूनही तसेच आहेत. म्हणजे खरं विद्यार्थ्यांच्या मनावर कशा पद्धतीने प्रतिबिंब म्हणून त्यांचं उमटलेलं असतं, याचं उदाहरण म्हणजे आमचे कोल्हे गुरुजी आहेत. मी 50 वर्षांनीसुद्धा त्यांना आजपर्यंत विसरलेलो नाही. ते आपण विचार करा कसे आमचं नातं असेल गुरुचं आणि शिष्याचं. पण मला असं वाटतं प्रत्येक गुरुजनांनी तसा प्रयत्न केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी तसाच प्रयत्न केला पाहिजे. हे तर आजकाल विद्यार्थ्यांना थोडं रागवलं तरी पालक येऊन तिथे शिक्षकांना काय काय बोलतात, एखाद दुसरी छडी मारली तर लगेच तिथे येऊन हातगाईवर पालक त्या ठिकाणी येतात. मला वाटतं हे अजिबात होता कामा नये. शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामधलं नातं हे एक वेगळं नातं आहे. मला वाटतं ते आपण सर्वांनी जोपासलं पाहिजे. आपण काही छडी खाल्लेल्या आहे? निश्चित गुरुजींच्या आजच्या छड्या खाल्लेल्या आहेत, मार खाल्लेला आहे. त्यापेक्षा जास्त माझे वडील शिक्षक होते, त्यांनी मला खूप मारलेलं आहे, खूप मारलेलं आहे, म्हणजे मी सांगू शकत नाही. पण निश्चित आजही त्या छड्या आठवतात, पण त्या आदराने आठवतात, आदरपूर्वक. आज आमच्या मनामध्ये 50 वर्षापूर्वींच्या आमच्या गुरुजनांचा जो आदर आहे, 50-52 वर्षापूर्वींचा, मी दुसरी तिसरी असेल, चौथी असेल त्यावेळेचा, तो आजही तसाच कायम आहे. आणि म्हणून त्यांच्या नंतरचा जो परिवार आहे, त्यांचे मुलं आहेत, नातू आहेत, त्यांच्याशी अतिशय आमचे पारिवारिक संबंध आजही आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.